मालवणात प्रचार संपायला काही तास शिल्लक असताना भाजपने प्रचारामध्ये आज रविवार साधून जोरदार मुसंडी मारलेली पाहायला मिळते. शिल्पा खोत ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत, त्याशिवाय नगरसेविका दर्शना कासवकर असतील, त्यांचे पती म्हणजे गेली 5 टर्म ते नगरसेवक आहेत. हे सगळे जुने कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. बच्चे कंपनी पण मैदानात उतरलेले प्रचारामध्ये. काही तास शिल्लक आहेत हा प्रचार संपण्यासाठी. आपल्यासोबत भाजपचे शिल्पा खोत आहेत, ज्यांनी प्रचारामध्ये मुसंडी मारताना अनेक मुद्दे उपस्थित केलेत आणि ज्यांच्यावर अनेक आरोपाच्या फैरी झडलेल्या होत्या, प्रमाणपत्रापर्यंत विरोधी गेलेले होते. शिल्पाजी, काय सांगाल? काय प्रचाराचा मुद्दा घेऊन तुम्ही मैदानामध्ये उतरलात आणि लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? जय शिवराय. मी भाजपची अधिकृत उमेदवार सौ शिल्पा यतीन खोत मालवण शहरातून नगराध्यक्ष पदासाठी आज प्रचार सभेत, प्रचार रॅलीत, घरोघरी डोर टू डोर आम्ही आज प्रभाग 10 आहेत फिरत आहोत. आमचा जो ध्येय आहे, धोरणं आहेत, विकास कामं आहेत, ती जनतेपर्यंत कशी पोहोचता येतील याकडे आपण भर दिलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही फिरत आहोत, सतत चालत आहोत आणि जनतेचा प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. त्याचं कारणही तसंच आहे, कारण अनेक सेवाभावी संस्थांमध्ये मी गेले कित्येक वर्ष अराजकीय म्हणजे घेऊन चालत आहे आणि मुळे मी प्रत्येकाच्या घरोघरी ऑलरेडी पोहोचलेली असल्यामुळे असे बरेचसे उमेदवार आपले आहेत, जे भारतीय जनता पार्टीने नवीन नवखे चेहरे जे सेवाभावी संस्थांमध्ये कार्यरत आहेत, असे चेहरे दिले आहेत आणि लोकांनी ते ऑलरेडी एक्सेप्ट केलेले आहेत. कारण रक्तदान चळवळ असू देत, आरोग्य चळवळ असू देत, इतर प्राणी क्षेत्रात इतर स्वराज्य संघटना आहेत, इतर संस्था आहेत सेवाभावी, सगळ्या याच्यात कार्यरत आहेत आणि विकास आणि धोरणाविषयी आपण सतत कार्यरत आहोत. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टी ही असा पक्ष आहे, पक्ष म्हणण्यापेक्षा कुटुंब, कारण भारतात केंद्रात आणि आपल्या राज्यात देवाभाऊ आणि आपल्या तळ कोकणातही पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, त्यानंतर आपले प्रदेशाध्यक्ष कोकणचे सुपुत्र आणि रवींद्रजी चव्हाण साहेब आणि दुसरे आपले कोकणचे सुपुत्र आपल्या कोकणचे भाग्यविधाते नारायणरावजी राणे साहेब, म्हणजे असे सगळे दिग्गज जे मंडळी कोकणाशी नाळ जुळलेली आहे आणि आता आम्ही कोकणात आम्हाला ही संधी दिलेली आहे, तर आम्ही जी धोरणं आहेत, जी विकास कामं आहेत, ती पालकमंत्र्यांमार्फत आम्ही जाहीरनाम्यात तर जाहीर केलेलीच आहेत. सोबत घरोघरी आम्ही पोहोचत आहोत. स्वच्छताचा विषय असू देत, आरोग्याचा विषय असू देत, महिला सक्षमीकरण असू दे. आपण आता किनारपट्टी भागात उभे आहोत. हा चिवला बीच आहे. याच्या पूर्वी आमचे पतिदेव हे यतीनजी खोत विद्यमान बांधकाम सभापती होते माजी. त्यांनी इथे स्वच्छतेवर भर दिली होती. या दर्शना कासवकर आहेत. 5 टर्म म्हणजे अ, 5वी टर्म आहे ही आणि अनएक्सेप्टेड म्हटलं तरी हरकत नाही, कारण खरोखर त्यांचं कार्य कर्तृत्व असल्यामुळे जनतेने ऑलरेडी त्यांना मनात भरवलेलं आहे आणि बरेचशी आम्ही धोरणं सक्षमीकरण मी मगाशी म्हटलेलं आहे. राजकोट किल्ला आहे जो पुनर्जीवन झालेला आहे आपल्या माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते 143 देशात हा ऑलरेडी आपला मालवण हा ऑलरेडी स्प्रेड झालेला आहे. देश-विदेशातील पर्यटक इथे सहलीसाठी येत असतात आणि पर्यटनाचं नाक मालवण शहर आर्थिक राजधानी आहे, म्हणजे आर्थिक उलाढाल चांगल्या पद्धतीने चालते. स्थानिक आपले मच्छीमार बांधव आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत उषाशी, ते सॉल्व्ह करण्याचं वचन साहेबांनी दिलेलं आहे. असे बरेचसे आहे. मी स्वतः एक नक्कीच डिक्लेरेशन करत आहे युवा वर्गासाठी, जे कित्येक वर्ष आम्ही जो आमचा वार्षिक महोत्सव जो बीच फेस्टिवल म्हटलं तरी हरकत नाही, कारण पर्यटनाला चालना देण्यासाठी तो महोत्सव अत्यंत गरजेचा असा होता. तर तो आम्ही आता प्रत्येक वर्षी 2025 पासून प्रत्येक वर्षी घेण्याचा आम्ही एक एम ठेवलेला आहे. ते एक मला या युवा वर्गासाठी एक पर्वणी म्हटली तरी हरकत नाही आणि आम्ही असे जे विकास कामं आहेत, काही धोरणं आहेत, ती मनाशी आणलेलीच आहेत आणि ती 101% आम्ही ती पुढे नेणार आहोत जनतेपर्यंत. हे सगळं होत असताना एक प्रमाणपत्राबाबत तुमच्यावर आरोप झाले. खोटं प्रमाणपत्र तुम्ही सादर केलं. त्यामुळे तुमची जरी निवडून आलात, तुमची उमेदवारी रद्द होईल आणि निवडून आल्यानंतर पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागेल असे पण आरोप केले गेले आणि न्यायालयाचा पण विरोधकाने दरवाजा ठोठावला. काय या आरोपांकडे बघता, कशा दृष्टीने बघताय? जय शिवराय. निवडून आलात म्हणताय आणि मग म्हणताय की अवैध ठरवू, म्हणजे काहीतरी मला असं थोडंसं संकेत वाटतायत चांगले. तर मी
जनतेला असं सांगू इच्छिते की आम्ही डोर टू डोर विकास काम आणि धोरणं घेऊन पोहोचतोय. आता राहिला प्रश्न जात प्रमाणपत्र, तर तो ऑलरेडी वैध आहे. कारण तो वैध असल्याशिवाय एवढ्या मोठ्या पक्षाने, जो सुज्ञ पक्ष आहे, जनतेशी नाळ जोडलेले पक्ष आहे आणि नक्कीच त्या पक्षाने मला जेव्हा ही उमेदवारी देताना विचार करूनच दिली असेल ना. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपली छाननी होती उमेदवारीची, तेव्हा अक्षरशः 2 ते 2.5 तास विरोधकांनी 5-5 वकील आणले होते आणि संपूर्ण जिल्ह्यातून वकील आणले होते आणि छाननीच्या वेळेस आर्ग्युमेंट 2 ते 2.5 तास चालू होतं. बाहेर उमेदवार खोळंबलेले होते आणि त्यावेळेस निवडणूक समितीने हे वैध प्रमाणपत्र ऑलरेडी सांगितलेलं आहे. लोकांमध्ये ऐन मोमेंटला संभ्रमावस्था कशी निर्माण करायची ही विरोधकांकडून शिकायला पाहिजे. त्यात काही दुमत नाही. तर आपलं हे प्रमाणपत्र हे वैध आहे, हे मी आज प्रामाणिकपणे सांगते. कारण भाऊंनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला हे आरक्षण दिलेलं आहे. ते कोणी खोडू शकत नाही आणि कोणी नाकारू शकत नाही आणि कोणी चिनू शकत नाही. तुम्ही तुमच्याकडे 5 वेळा निवडून आलेल्या दर्शना मॅडम आहेत. मॅडम 5 टर्म तुम्ही निवडून आलात आणि विशेषतः या किनारपट्टी भागामध्ये 6व्यांदा तुम्ही नशीब आजमावताय. काय प्रचाराचे मुद्दे आहेत? कारण तुम्ही 25 वर्ष नगर परिषदेमध्ये राहिलात. काय मुद्दे घेऊन येताय पुन्हा समोर जाताय? लोकांपर्यंत तर आम्ही विकास कामासाठीच हे पोचलेलो आहोत आणि तो विकास काम आम्ही त्यांची काय मागणी असेल ते आम्ही त्यांची मागणी पूर्ण करणार. विजयाची गॅरंटी वाटते 100%. आणि दुसरं म्हणजे काय, जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. ते आम्हाला कशाच हे करणार नाही. काय सांगाल कासोगरजी, तुम्ही खूप वर्ष अनुभवी मानले जातात, प्रचारामध्ये उतरतात, तुमच्या सौभाग्यतेमुळे 5 टर्म झालेले आहेत आणि पुन्हा 6व्यांदा निवडून येण्यासाठी प्रयत्न आहेत. परंतु आरोप प्रत्यारोपामुळे ही निवडणूक गाजली आणि विशेषतः भाजप आणि शिंदे शिवसेना 2 सत्ताधाऱ्यांमधली ही लढत आणि त्याचा कुठेतरी फायदा ठाकरे सेना घेते असं तुम्हाला वाटत नाही का? जय महाराष्ट्र. मी एक सांगू इच्छितो, हे आमच्यावरती आरोप प्रत्यारोप भयंकरच करत आहेत. आमच्या सीटा येऊ नयेत त्याच्यासाठी सुद्धा ते आमच्याबद्दल ते नको तो प्रचार करत आहेत. परंतु त्यांच्या अपप्रचाराला जनता बळी पडणार नाही. त्या कारणाने जनता आमच्या पाठीशी आहे आणि आम्हालाच निवडून देणार हे नक्कीच आहे. कारण आम्ही प्रत्येकाच्या दरवाज्यावरती नेहमी वर्षाचे 12 महिने पोचलेलो आहोत आणि प्रत्येकाच्या आम्ही सुखदुःखामध्ये सहभागी आहोत. त्या कारणाने आम्हाला कोणी टाकणार नाही. आम्हालाच ते विजयी करणार आणि आमचं विजयाच्या नोंदीमध्ये नाव सिद्ध आहे. मॅडम, हे सगळं होत असताना ठाकरे सेना म्हणते 2 पक्ष सत्ताधारी भांडतात, त्यामुळे मालवणच्या जनतेने ह्यांच्या भांडणामध्ये कौल आम्हाला द्यावा. कसं बघता या विरोधी पक्षाच्या आरोपांकडे? आरोप प्रत्यारोप हे साहेब चालू राहणार आहेत. कारण राजकारण आहे, जो तो आपापल्या परीने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण खोटं करून सिद्ध करायचं नाहीये. ते सत्यतेची पडताळणी करूनच जनता आज न्याय देणार आहे. कारण जनता सुज्ञ आहे. आता जनता सुज्ञ आहे, सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे, तेव्हा जनतेला कळतं. पहिल्यासारखे दिवस साहेब आता राहिलेले नाहीयेत. हे पुढचं जनरेशन आहे. तर मला असं वाटतं की जनतेपर्यंत ऑलरेडी माझे जे आचार विचार आहेत, जे वैयक्तिक, म्हणजे मी जी वैयक्तिक ग्रासरूटला काम करत असताना आता हे ज्येष्ठ मंडळी जे पाठीशी खंबीर उभी आहेत, माय माऊलींचे आशीर्वाद आहेत, तेच बोलणार आहेत दिनांक 3 तारखेला. मॅडम, एक शेवटचा प्रश्न. भाजप पैशाचा वारेमाप वापर करून ही निवडणूक जिंकू पाहते असं शिंदे सेनेकडून आरोप होतोय आणि काही 25 लाख 20 ते 25 लाखाची रक्कम काही दिवसापूर्वी भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांच्या घरात मिळालेली होती. अनेक ठिकाणी पैसे आहेत आणि ऑलरेडी पैसा वाटप झालाय असाही शिंदे सेनेकडून आरोप होतोय. नेमकं काय तथ्य आहे? खरंच भाजप पैशाचा वापर करून ही मालवणची निवडणूक जिंकू पाहते? भाजप पैशाचा वापर हा विकास कामांसाठी साहेब करणार आहे, चांगली धोरणं आणण्यासाठी करणार. मी मगाशीच म्हटलं आहे, विरोधकांकडून आता आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत आणि जिथे तुम्ही आता मगाशी प्रश्न केला, मी कालही पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे, स्वतः त्यांनी व्यावसायिक आहेत, ते उच्चभ्रू अशा व्यावसायिक आहेत, त्यांच्या घरात ही रक्कम सापडणं नथिंग आहे. एक दृष्टी म्हणजे लोकांच्या नजरेत ते नथिंग आहे, कारण ते व्यावसायिक आहेत, त्यांचे व्यवसाय 4-5 आहेत घराघरात. त्यामुळे मला अधिकृत व्यवसाय आहेत. त्यामुळे ती गोष्ट तथ्य काही नाहीये. उलट
क्रॉस एनसी झालेली आहे आणि मला वाटतं थोडंसं मी वाचनात आलं आहे की विरोधकांवर त्याचा गुन्हाही दाखल झालेला आहे. म्हणजे तथ्यता मग हे प्रशासन बघून घेईल. शेवटचा प्रश्न अजून एक, ठाकरे सेनेने आत्ताच एक आरोप केलाय की घराणेशाहीचा आरोप केलाय. तुम्हाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली, तुमच्या मिस्टरांना यतीन खुदना नगरसेवक पदाची. घराणेशाहीचा आरोप होतोय, तथ्य आहे त्याच्यात? छत्रपती शिवरायांनी स्वराज्य जेव्हा निर्माण केलं, त्यांचा लेख त्यांच्या पाठून धर्मवीर संभाजीराजे यांचं बलिदान, ताराराणी यांचं बलिदान, याला घराणेशाही म्हणू का? नाही म्हणू शकत. कारण आज जनतेच्या प्रश्नासाठी उभे राहिलेले आम्ही, तुम्ही म्हणजे हे सर्वसामान्य जनता आहे आणि हे मेरिटवर दिलेलं तिकीट आहे. मला वाटत नाही की कुठे घराणेशाही, कारण लोकांनी ते खोडून टाकलेलं आहे. ऑलरेडी मी 13 वर्ष सतत कुठला पद प्रतिष्ठा नसताना कार्यरत असल्याने कुठेतरी एक कामाचा प्रभाव बघूनच भारतीय जनता पार्टीने हे तिकीट देऊन आज मला या रिंगणात उभं करून लोकहितासाठी पुढे जाण्यासाठी आशीर्वाद दिलेला आहे. काटेकी टक्कर का वन साइड? 3 तारीखला या नक्की. आपल्यासोबत होत्या शिल्पा खोत. त्यांनी असा दावा केलाय की निश्चित आपण विजयी होऊ आणि कशा पद्धतीने ज्या भाजपचे कार्यकर्ते जे आहेत प्रचारात उतरलेले पाहायला मिळतात. मोठी मुसंडी जी आहे प्रचारामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. जोरदार घोषणाबाजी केल्या जात आहेत आणि शक्ती प्रदर्शन आहे भाजप मालवणमध्ये करताना पाहायला मिळतं. आरोप प्रत्यारोपामुळे मालवणची निवडणूक गाजली. पैसे वाटप भाजप करत असल्याचा दावा शिंदे सेनेने केलेला होता. प्रमाणपत्र खोटं असल्याचा दावा केलेला होता आणि यानंतर मात्र भाजपने प्रचारामध्ये आज सुपर संडे साधत शिल्पा खोत आणि 20 नगरसेवकांनी प्रचारामध्ये जोरदार मुसंडी मारलेले पाहायला मिळतात. त्यामुळे निश्चितच भाजपचा दावा आहे की जेव्हा मतदान होईल ते मतदान आपल्या बाजूने होईल आणि 3 तारीखला आपण विजयाचा गुलाल उधळण्याचा दावा केलाय. संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष लागून राहिलेल्या मालवणचा निकाल जनता काय देते हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामॅन योगेश खाडेसह भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग, मालवण.